तहसीलदार साहेबांना निवेदन देताना सांगितलं की अगोदर नारपारचं पाणी साधारण त्याला शासकीय कालबद्धतेनुसार 8.5 ते 9 वर्ष लागणार आहेत। मग अशा वेळी आजच आपण गिरणा डावा कालवा आणि उजवा कालवा याचं विस्तारीकरणाचा अट्टाहास करू नये आणि जोपर्यंत तुमचं नारपारचं पाणी चनकापूर धरणात पडत नाही, कारण चनकापूर धरणाची कॅचमेंट एरिया हा 2700 TMC पाण्याचा आहे, त्याच्यात 400 TMC हा गाळच आहे। उर्वरित जे पाणी 2300 TMC पाणी जे आहे ते शेती सिंचन आणि मालेगाव महापालिकेला पाणी पिण्यासाठी आरक्षित केलेलं आहे आणि गिरणा डॅममधून साधारण 900 TMC पाणी हे रिझर्वेशन असताना मालेगाव महापालिका वीज बिल वाढू नये त्यामुळे 300 TMC पाणी फक्त उचल दाखवलेली आहे। मग आमचं शेतकऱ्यांचं जे शेती सिंचनासाठी हा चनकापूर डॅम बांधला गेला होता काही वर्षापूर्वी, तर अशा परिस्थितीत आमचे सर्व आवर्तनं कमी होत आज आम्हाला रब्बीला फक्त 1 रोटेशन मिळतं, तर रब्बीला किमान आम्हाला 3 रोटेशनची गरज असते। आमच्या शेतीचं उद्ध्वस्त होण्याचं हे सर्व प्रयोजन चालू आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे आम्ही मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांनाही भेटलो होतो, त्यांनाही आम्ही आमची मागणी लक्षात आणून दिली। त्यानंतर विखे पाटील साहेबांनाही आम्ही भेटलो, त्यांनाही आम्ही निवेदन दिलं, त्यांच्याशी चर्चा केली। अतिशय त्यांनी सकारात्मक आमचं सर्व काही ऐकून घेतलं आणि त्यानंतर भुसे साहेबांची प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली। त्यानंतर आम्ही सर्व गावागावातील शेतकरी एकत्र येऊन ब्राह्मणगावला 8 तारखेला सभा बोलवली होती आणि त्या सभेत सर्व जनतेचा जो जनाधार म्हणतो त्यांनी असं सांगितलं जनतेने की अगोदर नारपारचं पाणी चनकापूरपर्यंत पडू द्या आणि मग तुम्ही विस्तारीकरण आणि आस्तारीकरणचा हा जो खर्च शासनाचा विनाकारण करू नका। या पैशांचा सरकारचा पैसा असतो म्हणजे शेतकऱ्यांच्याच कर स्वरूपातला पैसा असतो, नागरिकांचा कर असतो आणि त्या कराच्या पैशाचा अपव्यय टाळा म्हणून आम्ही सदर जी कार्यारंभ नोटीस त्यांची निघालेली आहे ती नोटीस रद्द करावी आणि शासनाने जो आदेश केलेला आहे ते काही दिवस थांबवावं, जोपर्यंत नारपारचं पाणी चनकापूरमध्ये पडत नाही तोपर्यंत हे सर्व रद्द करावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो।